मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याबाबत माहिती घेणार आहोत. तर या योजनेची माहिती बघा, 9 मार्च 2026 हा एक शासन निर्णय आहे, ज्यामध्ये शासनाने काय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. तर बघा, नवीन सुधारित नवीन योजनानिहाय तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे. तर आपण या कोणकोणत्या योजना आहेत या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया. तर बघा, पहिली काय आहे योजना, तर 5 दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना. तर या योजनेचा तपशील काय आहे, याचं स्वरूप काय आहे, लाभार्थ्यांचे निकष काय आहेत, पात्रता काय आहेत, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, लाभाचे जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीने असणार आहे, तर लाभार्थ्यांना 5 दुधाळ गायी किंवा म्हैस, 3 वर्षाचा विमा, शेड व साधन सामुग्री अशा पद्धतीनं या योजनेचा स्वरूप असणार आहे. आता यामध्ये लाभार्थी कोण असणार आहेत, तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, प्रवर्गातील अल्पभूधारक याचे लाभार्थी असणार आहेत. याशिवाय अत्यल्प भूधारक आणि महिला बचत गट हे सगळे लाभार्थी या योजनेचे असणार आहेत. त्याचे निकष काय आहेत, तर बघा, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्यक्रमाने घेण्यात येणार आहेत. सर्वप्रथम प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे, तर अत्यल्प भूधारक, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत भूधारकता आहे, यांना पहिला प्राधान्य दिलं जाणार आहे. याशिवाय अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत ज्यांच्याकडे जमीन आहे असे भूधारक. याशिवाय वनहक्कधारक आणि चौथा आहे ते म्हणजे महिला बचत गटातील लाभार्थी. म्हणजे अनुक्रमांक अ, ब, क मधील वरील घटकांमध्ये दिव्यांगासाठी 5% तसेच महिलांना 30% आरक्षण हे लागू राहणार आहेत. आता यामध्ये पात्रता काय आहे ती आपण बघूया. तर बघा, यासाठी 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. मात्र वनहक्कधारकांना सदर अट ही लागू राहणार नाही. म्हणजे वनहक्कधारक आहेत यांना ही अट लागू राहणार नाही. याशिवाय पशुपालक दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना काय करायचं आहे, तर प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं हे आवश्यक राहणार आहे. किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव, म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण हे घ्यावं लागणार आहे. जर का नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला अनुदान घेण्यापूर्वी ते प्रशिक्षण घेणं तुम्हाला भाग आहे. आता यामध्ये प्रकल्पाची किंमत किती असणार आहे, तर बघा, 5 गायी किंवा म्हैसी ह्या 5 लाख, म्हणजे प्रति गाय म्हैस 1 लाखाप्रमाणे, आणि विमा 5,60,180. याशिवाय शेड निर्मिती आहे यासाठी 3 लाख रुपये, आणि साधन सामग्री आहे, ज्यामध्ये कडबा कट्टा आहे, यंत्र आहे, वॉशिंग मशीन आहे, खाद्य पाण्याची भांडी आहेत, नंतर मिल्किंग मशीन, दूध कॅन आहेत, फवारणी यंत्र आहे, सोलार आहे 3 KV पर्यंत, आणि इतर जे काही साहित्य आहे याची एकंदरीत किंमत किती आहे, तर 2,75,000. म्हणजे एकंदरीत प्रकल्पाची एकूण जी किंमत आहे ती किती, 11,35,180 रुपये असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला अनुदान किती असणार आहे, तर बघा, सर्वसाधारण जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी 50% अनुदान असणार आहे. म्हणजेच किती, तर या 11,35,180 मधून 5,67,590 एवढं हे अनुदान असणार आहे. यामध्ये काय, अनुसूचित जाती आणि जमातीतील प्रवर्ग यांना जे कोणी लाभार्थी असतील यांना मात्र किती आहे, इथे 75% हे अनुदान असणार आहे. म्हणजे किती, तर बघा, हे 8,51,385, म्हणजे 11,35,180 मधून त्यांना अनुदान किती असणार आहे, तर 8,51,385. आता यामध्ये अनुदान टप्प्यात 2 देय असणार आहेत. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांचे शेड निर्मिती तसेच साधनसामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील, आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे अनुदानाचं स्वरूप असणार आहे. आता यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. तर स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टे नोंदणीकृत करारनामा, वनहक्क जमीन धारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारामध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेली अनुसूची जे प्रमाणपत्र असेल ते, आणि पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र, म्हणजे तुम्हाला काय आहे, तर हमीपत्र हे द्यावं लागणार आहे. किंवा काय सांगितलेलं आहे त्यांनी, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दुग्ध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याचा प्रमाणपत्र. याशिवाय बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र, बचत गट जर का करत असतील तर त्याच्यासाठी बचत गटाचं सदस्यत्वाचं प्रमाणपत्र हे
लागणार आहे. यामध्ये अटी आणि शर्ती काय आहेत? तर बघा, या योजनेमध्ये प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच-एफ जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड, सिंधी, राठी, थारपारकर, प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध देणारं स्थानिक प्रजातीच्या गायीचं वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय वाटप करायची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या-तिसऱ्या वेतातील असावीत. पात्र लाभार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने शेड निर्मिती साधनसामुग्री खरेदी करायची आहे. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित लाभार्थ्याने त्यांच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करायची आहे. तर लाभार्थ्यांनी उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालावधीमध्ये शेड निर्मिती आणि साधनसामुग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचं नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवून पुढील जे कोणी प्रतीक्षाधीन लाभार्थी असतील त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करायची आहे. वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या योजनेचं स्वरूप असणार आहे. आता आपण बघूया की शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना, ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे त्याचा तपशील बघूया. तर या लाभाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ते बघूया. 50+5 शेळी मेंढी गट व 3 वर्षाचा विमा, शेड व साधनसामुग्री अशा पद्धतीनं हे लाभाचं स्वरूप असणार आहे. तर यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे? तर सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक आणि महिला बचत गट यांचे हे लाभार्थी असणार आहेत. याचे निकष काय आहेत लाभार्थ्यांचे? तर सर्वसाधारण प्रवर्ग, याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील लाभार्थी खालील घटकातून उतरत्या क्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आता यासाठी पात्रता काय आहे? तर स्वतःची 1 एकर जागा आणि 5 वर्षाची नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. मात्र वन हक्कधारक आहेत त्यांना ही सूट लागू नसणार आहे. इथे सुद्धा तसंच आहे की पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण जे आहे ते करताना काय आहे तर प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास लाभार्थ्यांना प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. लाभ घेण्यापूर्वी काय करावं लागणार आहे? त्यांना हे प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे. आता यामध्ये प्रकल्पाची किंमत किती आहे ती बघूया. 50+5 शेळी मेंढी यांची किंमत किती आहे? तर पशुधन खरेदीसाठी प्रति शेळी मेंढी 12,000 रुपये व बोकड मेंढा रुपये 15,000 रुपये प्रमाणे गटाची एकूण जी किंमत आहे ते 6,75,000. यामध्ये 3 वर्षाचा विमा जो की 12.75% प्रमाणे अधिक 18% GST म्हणजे 1,01,554 एवढा हा विमा भरावा लागणार आहे. यानंतर शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये, कडबा कट्टा यंत्रासाठी 30,000 रुपये आणि सोलर 3 KV साठी 1,32,000. म्हणजे अशा पद्धतीने हा जो प्रोजेक्ट आहे ना तो मित्रांनो 11,38,554 वर प्रोजेक्ट हा एकूण प्रकल्पाची ही किंमत असणार आहे. याचं अनुदानाचं स्वरूपसुद्धा सेम तसंच आहे. सर्वसाधारणसाठी 50% आहे लाभ म्हणजेच 5,69,277 एवढ्या हा सर्वसाधारणांना सूट मिळणार आहे, अनुदान मिळणार आहे. याशिवाय अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये लाभार्थी आहे त्यांना 75% सवलत मिळणार आहे. म्हणजेच 8,53,915 एवढी ह्यांना सवलत मिळणार आहे. इथे सुद्धा बघा आवश्यक कागदपत्र आपण जे मागाशी ज्या योजनेसाठी बघितले त्या सगळी आवश्यक कागदपत्र यामध्ये सुद्धा त्यांना देणं बंधनकारक आहे. आता आपण तिसरी योजना जी आहे बघा, कुक्कुट पक्ष्यांचे वाटप. यामध्ये अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्ष्यांचे वाटप केले जाणार आहे आणि लाभाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे? तर बघा, किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एकदिवसीय पक्षी, नंतर 1 महिन्यांच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य, पाणीपुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरता ट्रे, नंतर एग नेक्स्ट, नंतर ॲटोमेशन प्रणाली इत्यादीसाठी साहित्य असणार आहे आणि सोलर 3 KVचा. आणि यामध्ये लाभार्थी कोण आहेत? तर सर्व प्रवर्गातील लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकणार आहेत. आता लाभार्थ्याचे निकष काय आहेत? तर इथे सुद्धा सेम असंच आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, नंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामध्ये लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने हे प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यामध्ये अत्यल्प भूधारक आहे, अल्प भूधारक आहे, वन हक्कधारक आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, महिला बचत गट यांना या पद्धतीने इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. अगदी इथे सुद्धा तसंच पुरुष महिला पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये पात्रता काय दिलेलं आहे? तर 1
किमान आता काय आहे तर बघा, किमान 20 गुंठे स्वतःची किंवा किमान 5 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन. मात्र वन हक्क धारकांना ही अट लागू नाही आहे. कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा किंवा त्याने काय म्हटलेलं आहे तर कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन मान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं हे आवश्यक असणार आहे. आता या प्रकल्पाची किंमत किती असणार आहे तर किमान 200 अंडे उत्पादन करणारे 5,000 एक दिवशी पक्षी म्हणजे रुपये 50 प्रतिपक्षाप्रमाणे म्हणजे 2.5 लाख रुपये. नंतर 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च त्याने दिलेला आहे 3 किलोग्राम प्रति पक्षी म्हणजे 5,000 पक्षी गुणिले 30 याप्रमाणे 4,45,000 रुपये. आणि अर्धबंदिस्त पिंजरा किंवा गादी पद्धत शेड यासाठी किती आहे तर यासाठी इथे 15 लाखाच्या मर्यादेमध्ये देण्यात आलेला आहे. यानंतर खाद्यपुरवठा दिलेला आहे, भांडी, नंतर अंडी ठेवण्यासाठी ट्रे. बघा या सगळे साहित्य यासाठी 6,68,000 6,68,000 आणि यामध्ये सोलर 3 केव्हीचा देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 1,32,000 म्हणजे टोटल एकंदरीत या पूर्ण प्रकल्पाची किंमत किती आहे तर बघा या प्रकल्पाची किंमत आहे 30 लाख रुपये. या प्रकल्पाची किंमत किती आहे 30 लाख रुपये असणार आहे. यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी म्हणजे 50% आहे. 50% सवलती सर्वसाधारण लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी किती तर 75% एवढी ही अनुदानाचे स्वरूप असणार आहे, ज्यामध्ये 22,50,000 एवढी यांना अनुदानाचं स्वरूप असणार आहे. तर इथे सुद्धा सेम तसेच त्या पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. तर आता आपण बघूया की बघा पशुपालक शेतकऱ्यांना देशी सुधारित मांसल कुक्कुट 3,000 ते 5,000 पर्यंत पक्ष्यांच्या संगोपनाद्वारे उद्योजकता विकास. आता या कशा पद्धतीनं ही योजना असणार आहे तर बघा या योजनेचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे तर लाभाचं स्वरूप बघायचं शेड बांधकाम, सोलर खाद्य, भांडी, पाणी इत्यादी. नंतर सोलर आहे यासाठी 3 केव्ही आणि यासाठी लाभार्थी कोण आहेत तर सर्व प्रवर्गातील लाभार्थी असणार आहेत. इथे सुद्धा त्यांनी तसं दिलेलं आहे. अनुसूचित सर्वसाधारण प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील लाभार्थी आणि या घटकानुसार उतरत्या क्रमाने हे प्राधान्य दिलं जाणार आहे. यानंतर बघा इथे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे पात्रता 20 गुंठे दिलेला आहे, 5 वर्ष नोंदणी भाडेपट्टा जर का घ्यायचा असेल तर. आता या प्रकल्पाची किंमत दिलेला आहे त्यांनी किती दिलेलं आहे तर शेड बांधकाम प्रतिपक्षी दिलेला आहे. यासाठी खर्च दिलेला आहे 250 रुपये प्रति चौरस फुटामध्ये दिलेला आहे. नंतर खाद्य आणि भांडी इत्यादीसाठी प्रतिपक्षी दिलेला आहे 50 रुपये प्रमाणे. सोलर अंदाजित किती आहे तर 1,50,000 यामध्ये अन्य योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यास अनुदेय नाही. नंतर प्रकल्पाची एकूण किंमत दिलेली आहे 3,000 पक्षी म्हणजे 12 लाख रुपये 12 लाख रुपये आणि 5,000 पक्ष्यांसाठी 19 लाख रुपये अशा पद्धतीने ह्या योजनेचं स्वरूप असणार आहे. तर इथे बघा यामध्ये अनुदान कशा पद्धतीने असणार आहे तर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% म्हणजे 3,000 पक्ष्यांसाठी 6 लाख रुपये आणि 5,000 पक्ष्यांसाठी 9,50,000 रुपये. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान असणार आहे. 3,000 पक्ष्यांसाठी 9 लाख रुपये आणि 5,000 पक्ष्यांसाठी 14,25,000 रुपये एवढं हे अनुदान असणार आहे. तर मित्रांनो इथं सुद्धा त्याच पद्धतीने देण्यात आलेले आहे अटी आणि शर्ती. आता तिसरा एक मध्ये दुसरी योजना आहे ज्यामध्ये बघा 1,000 प्रति आठवडा अंडी उबवणी क्षमतेच्या संयंत्राचा पुरवठा. तर काय आहे ही योजना आपण बघूया. बघा यामध्ये लाभाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर प्रति आठवडा 1,000 अंडी उबवणी क्षमतेचे संयंत्र ज्यामध्ये सोलर 3 केव्हीचं असणार आहे. यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे तर सर्व प्रवर्गातील लाभार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. आता यामध्ये इथे सुद्धा दिलेलं आहे की सर्वसाधारण प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामध्ये लाभार्थी खालील घटकातील उतरत्या प्राधान्यक्रमाने देण्यात येणार आहे, ज्यामध्ये भूमिहीन आहेत त्यांना, नंतर अत्यल्प भूधारक, नंतर अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी आणि अशा पद्धतीने ही लाभार्थ्यांचा निकष असणार आहे. आता पण यासाठी पात्रता काय आहे तर कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे किंवा किंवा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर कुक्कुटपालन व्यवसायाचे शासनमान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं हे आवश्यक असणार आहे. या प्रकल्पाची किंमत किती असणार आहे तर बघा प्रति आठवडा 1,000 अंडी उबवणी क्षमते जे संयंत्र आहे यासाठी 2,08,000 आणि सोलर युनिट 1,32,000 म्हणजे टोटल जी या प्रकल्पाची किंमत आहे ती 3,40,000 एवढी असणार आहे. यामध्ये अनुदानाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% अनुदान मिळणार आहे, ज्यामध्ये 1,70,000 त्यांना अनुदान मिळणार आहे. आणि अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गांना हे किती मिळणार आहे अनुदान तर बघा या त्यांना 75% अनुदान मिळणार आहे, म्हणजेच किती तर 2,55,000 एवढे यांना अनुदान मिळणार आहे. यामध्ये बघा कागदपत्रसुद्धा त्या मागच्या या सगळ्या योजना आहेत त्यांना सेम पद्धतीचे कागदपत्र आहेत, नियम आणि अटीसुद्धा सेम आहेत.
दुसरी योजना आहे ती म्हणजे वैरण विकास योजना. या योजनेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर बघा, मुरघा संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे. आता या लाभाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर मुरघास हार्वेस्टर म्हणजे 4 ओळी एकाच वेळी हार्वेस्ट आणि मुरघास बेलर संयंत्र हे यामध्ये मिळणार आहे. आता यामध्ये लाभार्थी कोण आहेत तर सेम सगळंच सर्व प्रवर्गातील लाभार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. आता यातील पात्रता काय आहे तर बघा, किमान 10 मोठे पशुधन 100 शेळ्या किंवा मेंढ्या, स्वतःचा किमान 50 HP ट्रॅक्टर आवश्यक आहे. ट्रॅक्टर इथं 50 HP आवश्यक आहे आणि उपकरणांची किंमत किती दिलेली आहे बघा, तर 26 लाख मर्यादेमध्ये देण्यात आलेलं आहे. 26 लाख. अनुदानाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर बघा, सर्वसाधारण लाभार्थ्यांना हे 50% अनुदान असणार आहे, म्हणजे 13 लाख रुपये अनुदान असणार आहे. अनुसूचित जाती जमाती यांना 75% अनुदान म्हणजे 19,50,000 एवढं हे यामध्ये अनुदान असणार आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्र काय आहेत तर यामध्ये बघा, किमान 10 मोठे पशुधन शेळ्या किंवा 100 शेळ्या किंवा मेंढ्या असल्याचं स्थानिक पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र यामध्ये आवश्यक असणार आहे. यामध्ये अर्जदारांचे नाव, कुटुंबातील सदस्यांचे नावे असलेल्या ट्रॅक्टरची नोंदणी कार्ड म्हणजे RC कार्ड, नंतर दिव्यांगासाठी काय आहे तर UDID प्रमाणपत्र, बचत गटांसाठी त्यांना बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि बँकेचे कर्ज मंजुरीबाबतचे सहमतीपत्र किंवा स्वनिधी, जर का तुम्ही स्वनिधीमधून मुरघा स्वयंत्र खरेदी करणार असल्यास किमान स्वहिस्साची रक्कम जमा करण्याचे स्वतःच्या बँक खात्याचे 1 महिन्याचे विवरणपत्र देणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. यामध्ये अटी आणि शर्ती काय आहेत तर बघा, इथे सुद्धा दिलेल्या लाभार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या आत, प्रमाणे 3 महिन्याच्या आत काय करायचं आहे तर मुरघास हार्वेस्टर 4 ओळी एकाच वेळी हार्वेस्ट व मुरघास बेलर संयंत्र खरेदी नाही केल्यास अशा लाभार्थ्यांचं नाव मूळ प्रतीक्षा यादीतून शेवटच्या पानावर क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं ही बघा वैरण विकास योजना ही आहे. आता बघा, यामध्ये अशा पद्धतीने भरपूर साऱ्या या योजना आहेत. या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा पूर्ण मी GRS देतो. तुम्ही स्वतः पाहू शकणार आहात आणि समजून घेणार आहात. आता बघा, आपण काय करायचं आहे की या सगळ्या योजनांची जी अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे तर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर बघा, लाभार्थ्यांचे निकष काय आहेत तर वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामध्ये लाभार्थ्यांच्या निवडीसाठी योजनानिहाय निकष संबंधित योजनेत दर्शवण्यात आलेले आहेत. ज्या योजनांचा लाभ भूमिहीन लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे अशा योजनांमध्ये पहिल्यांसाठी 50% आरक्षण हे असणार आहे. आता लाभार्थीची निवड ही कशा पद्धतीने केली जाणार आहे तर बघा, योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी तर विहित पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागवले जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थ्यांची निवड समितीमार्फत काय आहे तर रँडम पद्धतीनं पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. संबंधित भागाचा समूह स्वरूपात विकास होईल या दृष्टीने लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्ष्यांक निर्धारित करावे. अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणे शक्य झाले नाही असे लाभार्थी प्रतीक्षाधीन ठेवण्यात येतील. संबंधित योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड दरवर्षी अर्ज मागवण्यात येतील. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना काय आहे ते प्राधान्य देण्यात येणार आहे. आता ही निवड समिती कशा पद्धतीने असणार आहे तर बघा, वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय निवड समितीद्वारे केली जाणार आहे. याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याचे अध्यक्ष असणार आहेत. याशिवाय समाज कल्याण अधिकारी हे सदस्य आहेत. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास हे सुद्धा सदस्य आहेत. तर अशा पद्धतीने या समितीची काय आहे ती ही निवड समिती असणार आहे. 3,000 ते 5,000 कुक्कुट पक्षी व अंडे देणाऱ्या 5,000 कुक्कुट पक्ष्यांचे वाटप आणि मुरघा संयंत्र वाटप योजना या 3 योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी कोण करणार आहे तर आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखालील समिती. बघा, समितीने काय केलेलं आहे, तपासणीअंती शिफारस केलेल्या प्रस्तावांची अंतिम निवड झालेल्या समितीमार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे अंतिम जी निवड आहे ती कोण करणार आहे तर बघा, प्रधान सचिव जे दिलेलं आहे त्यांनी पशुसंवर्धन व्यवसाय याचे अध्यक्ष असणार आहेत. या काय करणार आहे ते अंतिम निवड करणार आहेत. आता एक खरेदी करण्यासाठी सुद्धा एक समिती नेमलेली आहे. हे दुधाळ, पशुधन, बैलजोडी, शेळी मेंढी वाटप, गट वाटप या योजनेअंतर्गत पशु वाटपासाठी खालीलप्रमाणे खरेदी समिती देखील नेमण्यात आलेली आहे. आता ही खरेदी समिती कशा पद्धतीने असणार आहे तर संबंधित तालुक्याचे जे तालुका पशुसंवर्धन अधिकारी आहेत हे याचे अध्यक्ष असणार आहेत. अशा पद्धतीने ही
खरेदी समिती असणार आहेत. आता सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना त्यांनी इथे सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. काय आहेत या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना? तर बघा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र शासनाच्या किंवा अ, शासनाच्या इतर विभागातील समान योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर कुटुंबास या योजनेचा लाभ देय राहणार नाही. यासाठी केंद्र शासनाच्या किंवा शासनाच्या इतर विभागाकडील याच प्रकारच्या योजनेमध्ये लाभ मागील 3 वर्षात इतर शासकीय संस्था, विकास महामंडळाकडून घेतला नसल्याचं अर्जदाराने काय करायचं आहे, ते स्वयंघोषणापत्रामध्ये द्यायचं आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हे या योजनेचे कोण असणार आहेत? तर अंमलबजावणी अधिकारी असणार आहेत. याशिवाय सदर योजना ही मुंबई आणि मुंबई उपनगर वगळून इतर जिल्ह्यांसाठी लागू राहणार आहे. म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सगळ्या जिल्ह्यांसाठी ही योजना लागू असणार आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांची योजनानिहाय निवड यादी आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय पुणे हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहेत. बघा, या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना काय आहे, यांच्याकडून योजनेची अंमलबजावणीसाठी विहित प्रपत्र जे बंधपत्र आहेत, ती योजनेनिहाय आवश्यक ती कागदपत्र प्राप्त करून घेण्यात येतील. लाभार्थ्यांकडून याची बंधपत्राचे सर्वसमावेशक प्रारूप आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांनी त्यांच्या स्तरावर अंतिम करून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास लाभार्थ्यांकडून अनुदानाची रक्कम व्याजासह महसुली पद्धतीने कार्यपद्धतीने वसूल केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या जी-आरच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याबाबत सर्व माहिती घेतलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत, या सर्व योजनांची आपण माहितीही घेतलेलं आहे. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा मी जी-आर टाकून देत आहे. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण पहा आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा आणि शेअर करा.